नमस्कार. आज 4 डिसेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज 4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. नेक्स्ट आजच्या हेडलाईन्स पहा. महायुतीत धुसफूस सुरूच. शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर. मी स्किप करतोय बातमी. नेक्स्ट न्यूज आहे. भारत चीन संबंधात थोडीफार सुधारणा झालेली आहे, एस जयशंकर यांचं मत. व अगदी आपल्याला माहिती आहे पहा, 2020मध्ये जे संबंध आणले गेले होते ते ऑक्टोबर 2024मध्ये आल्यानंतर थोडेसे शांत झालेले किंवा एकत्रित आलेले दिसत आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येतील त्यानंतर पहा, अगदी चायनाला भारताशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. ओके. व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण पाहिलेलं आहे की इंडिया ही चायनासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. त्यानिमित्ताने भारत आणि चायना संबंध अगदी चांगल्या पद्धतीचे सुधारण्यास आणखी एक पॉझिटिव्ह न्यूज दिसत आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा. बांगलादेशबरोबर तणावात भर. आगरताळ्यातील उच्चायुक्तालयात आंदोलकांचा धुडगूस. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. हा आपला प्यारा भारत आहे, बरोबर. मग त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे बांगलादेशचं एक उच्चायुक्तालय आहे, म्हणजे एम्बसी आहे त्यांची. ओके. आगरताळामध्ये एक एम्बसी आहे. या एम्बसीमध्ये आंदोलन करण्यात आलं, बरोबर. मग आंदोलन करण्यात आल्यानंतर पहा, जे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्रालय त्यांनी लगेच भारतीय एम्बसीचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलावून घेतलं व त्यांनी नाराजी व्यक्त करत काय म्हटले पहा, की आता शेख हसीना यांचं सरकार नाही आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं तुम्ही आमच्यासोबत चांगले संबंध वगैरे राखण्याचा प्रयत्न करा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावरून आपल्याला काय दिसत आहे पहा, बांगलादेश आणि भारत यांचे जे संबंध शेख हसीना यांच्या काळामध्ये चांगले होते ते आता कदाचित थोडेसे ताणले गेलेले आपल्याला बेसिकली दिसत आहेत. मग हा वाद एवढा वाढला कसं काय? आता सर्वांना माहिती आहेत पहा, बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्याय वगैरे होत आहे किंवा त्यांच्यावरती अत्याचार वगैरे चालू आहेत, बरोबर. मग या निमित्ताने भारत देशामध्ये अगदीच आंदोलन होत आहेत, बरोबर. मग त्रिपुरामधील आगरताळा, ओके, आगरताळामधील जी एम्बसी आहे त्या एम्बसीमध्ये पण आंदोलन तशा पद्धतीने झालं. मग तुम्हाला माहितीच असेल की आता हा आपला प्यारा भारत आहे व प्यारा भारतमध्ये जर एखाद्या देशाची एम्बसी असेल, आपल्या लँडवरती, आपल्या देशातील लँडवरती जर दुसऱ्या देशाची एम्बसी असेल, तर आपली जरी लँड असली तरी ही जी एम्बसीचं जे ऑफिस असेल ना, एवढी जी जागा असेल ही जागा दुसऱ्या देशाची आहे असं समजलं जातं. आता उदाहरण स्वरूप घेऊयात. आता हे जे मी लाल रेड कलरने दाखवलेलं आहे हे पाकिस्तानची एम्बसी आहे असं कन्सिडर करा. ओके. मग पाकिस्तानच्या एम्बसीवर जर आपण हल्ला केला तर काय समजलं जातं की डायरेक्टली तुम्ही बॉर्डरवरती हल्ला केलेला आहे किंवा त्या राष्ट्रावरती हल्ला केलेला आहे. म्हणजे एम्बसी म्हणजे त्यांची नॅशनल लँड असेल. किंवा याचं उलट उदाहरण घेऊयात आपण, एकच मिनिट द्या. हां, तर हे आहे पहा पाकिस्तान, बरोबर. मग या पाकिस्तानमध्ये आपला प्यारा भारतची एक एम्बसी आहे, बरोबर. मग पाकिस्तानच्या सैनिकांनी जर या एम्बसीमध्ये आक्रमण केलं ना तर भारतावरती आक्रमण आहे असं कन्सिडर करून आपण इकडे वॉर चालू करू शकतो. त्यामुळे IFS अधिकारी, ओके, याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं असेल कदाचित, जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर अगदीच पहा, एक IFS अधिकारी काय असतो तर अगदी पहा, एक स्वाक्षरी जर त्यांनी केली ना तर आपल्या राष्ट्राचं भविष्य तो निर्माण करत असतो IFS ऑफिसर. का? तर अगदीच पहा, एम्बसीमध्ये बसल्या जर त्यांनी अशा पद्धतीने रिलेशन जर वाढवायचे असतील, आता पाकिस्तानसोबत तर तशा पद्धतीने रिलेशन कट्टू पण करायचे असतील व वाढवायचे पण चांगल्या पद्धतीने जर जोपासायचे असतील तर एखाद्या IFS अधिकाऱ्याने जर त्या करारावर स्वाक्षरी केली तर अगदीच देशाचं भविष्य बदलू शकतं. त्यानंतर पहा, प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस दुसऱ्या देशामध्ये वगैरे जातात पहा, म्हणजे बायलॅटरल मीटिंगसाठी वगैरे जातात. नुकतंच आफ्रिकन देशामध्ये वगैरे ते जाऊन आले, बरोबर. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी स्वतः सिग्नेचर वगैरे करतात का तिथं? तर बिलकुल ते स्वतः सिग्नेचर करत नाहीत पहा, त्यांच्या आधिपत्याखाली IFS ऑफिसर्स तिथं सिग्नेचर करतात. ओके. बायलॅटरल ज्यावेळेस ट्रीटी वगैरे होते ना त्यावेळेस आपले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान सिग्नेचर तिथं करत नाहीत. ओके. तर कोण करतं? तर IFS अधिकारी तिथे सिग्नेचर करतात. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हटलं ना की अगदीच जे काही हे आहे आपलं देशाचं जे भविष्य आहे ते एका IFSच्या सहीमध्ये तिथं दडलेलं असतं. पण प्रॉब्लेम हाच आहे की भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्याला ताणलेले खूप दिसत आहेत पहा. पण ठीक आहे, मालदीवसोबत पण आपलं तसंच झालेलं होतं, पण पुन्हा मालदीवला थोडीशी समज आली व त्यांनी आता 14 दिवस वगैरे आपल्याकडे येऊन राहून गेलेले आहेत. ओके, ठीक आहे, काळजी करू नका, ते पण नक्कीच सुधरेल. त्याच्यानंतर पुढे चला. सिगारेट तंबाखूवर 35% GSTचा प्रस्ताव. 21 तारखेच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. पहा, याच्यापूर्वी GSTमध्ये सर्वात मोठं स्लॅब कोणता आहे तर 28% एवढं स्लॅब आहे. मग आता याला वाढवून त्यांनी किती 35% करणार आहेत. ओके. मग आता 35% झाल्यानंतर जे तंबाखूजन्य प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर सिगारेट आहेत, त्यावरतीची जी प्राईस आहेत ना ती खूप वाढणार आहेत. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आपल्यापैकी म्हणजे
त्यावेळेस नाधीन वगैरे कोणी नसेल, या निमित्ताने मी पुढे जातो, जास्त त्यामध्ये स्पष्टीकरण वगैरे देत बसत नाही. ओके, त्याच्यानंतर पहा एक स्टडी प्रकाशित झाली की कॅन्सरबद्दल भारतामध्ये काय अपप्रसार वगैरे होतो असं त्यांचं म्हणणं आहे, व ते अगदी होतच पहा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज येते, 1.5 कोटी मुलांना जंतनाशक गोळ्या. राज्यामध्ये आज जंतविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. मग मला सांगा, यावरून प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की राष्ट्रीय जंतनाशक दिन राज्यभरामध्ये कधी साजरा केला जातो, तर अगदी 4 डिसेंबर. त्यानंतर इंडियन नेव्ही डे कधी साजरा केला जातो, 4 डिसेंबर. ओके, हे 2 प्रश्न कंबाईन परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्यानिमित्ताने लक्षात ठेवा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही पहा. हां, त्याच्यानंतर आपण चायनासोबत करार कधी कधी केले होते पहा, 1988, 1988, 1993, 1996, त्यानंतर 2005. हे प्लीज करार थोडेसे लक्षात ठेवा, हे 2005 एवढे करार आपले फेल गेलेले आहेत चायनासोबत. ओके, मग आता आपण 2024 मध्ये पण करार त्यांच्यासोबत झालेला आहे की करार तरी अद्याप झालेला नाही आहे, पण आपलं बोलणं झालेलं आहे त्यांच्यासोबत. ओके, ओरल चर्चा तरी झालेली आहे व त्यानुसार त्यांनी लष्कर वगैरे मागे घेतलेलं आहेत सध्याला. ओके, मग यानुसार आपला जर हिस्ट्री पाहिली आपण 1988 ते 2005 पर्यंतची जर हिस्ट्री पाहिली, हे जे करार आहेत ते मोडकळीस काढत नवीन वाद वगैरे उकरून काढण्याचा प्रयत्न चायना सदैव करत असतं. मग यावरून आपला एक सीख तर नक्की आहे की चायनावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आल्यानंतर चायनाचं तिथं तोंड दाबलं जाईल. ओके, तोंड दाबून बुक्क्याचा मार दिल्यानंतर त्यांना पर्याय नाही आहे, भारतासोबत त्यांना व्यापार करणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने भारताशिवाय दुसरी त्यांना बाजारपेठ पण उपलब्ध होणार नाही. या निमित्ताने भारत आणि चायनाचे जे संबंध आहेत ना ते आणखीन चांगले सुधारतील असं एक पॉझिटिव्हिटी तिथं बेसिकली दिसत आहे, किंवा पॉझिटिव्ह लाईट तिथं आपल्याला बेसिकली दिसत आहे. ओके, हे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सरन्यायाधीशांची खटल्यातून माघार, निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतील बदलाला याचिकांद्वारे आव्हान. आता ही काय घटनाक्रम आहे ते थोडंसं आपण पाहून घेऊयात. तर पहा, नोव्हेंबर 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, किंवा एक पिटिशन फाईल झालेली होती की जे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया असतील, इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हटलेलं आहे पहा मी, इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांची नियुक्ती कशी केली जाते याबद्दल पिटिशन फाईल झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये. बरोबर, नियुक्ती कशी केली जाते याबद्दल पिटिशन फाईल झाल्यानंतर मग आपल्याकडे आर्टिकल 324 आहे, पण त्या 324 मध्ये काही कायदा दिलेला आहे का, तर बिलकुल कायदा दिलेलाच नाही आहे. त्यानंतर काही प्रोसिजर आहे का, तर प्रोसिजर बिलकुल वगैरे तसं काहीच नाही आहे. मग आज सध्याला इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाची म्हणजे तो कायदा येण्याच्या पूर्वी किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येण्याच्या पूर्वी काय केलं जायचं, म्हणजे नोव्हेंबर 2023च्या पूर्वी, नोव्हेंबर 2023च्या पूर्वी काय व्हायचं पहा बेसिकली, तर अगदीच जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल त्यांच्याकडे जे अधिकारी असतात, IAS अधिकारी जे रिटायर वगैरे होतात, त्यांनी कुठे नेऊन पकडून ठेवायचं, डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून तिथे त्यांना नियुक्ती द्यायची. यामुळे व्हायचं काय पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच तिथं पपेट बसला जायचा. ओके, म्हणजे जो जिजाजी बोलेंगे वो मैं करूंगा, अगदी तशा पद्धतीने इथं सिच्युएशन व्हायची. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही बोललं अगदी तशाच पद्धतीने इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया तिथं काम करायचे. ओके, आता त्यांना स्वतंत्र कारभार जरी दिलेला असला, आर्टिकल 324 ते 229 पर्यंत त्यांना स्वतंत्र कारभार दिलेला जरी असला, तरी प्रॉब्लेम काय, त्यांची अपॉइंटमेंट कोण करायचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून, व ते कोण बेसिकली असायचे, तर IAS अधिकारी असायचे. बरोबर, मग रिटायरमेंट नसतं कोणाला पण पोस्टिंग हवीच असते. या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जशा पद्धतीने बोलेल तसं काम करण्यासाठी ते पपेट बसवायचे तिथे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणून. बरोबर आहे. व कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे, फक्त आपल्याला एका व्यक्तीचं नाव माहिती आहे, TN शेषन यांचं, बाकी तर निवडणूक आयोग येऊन गेले, आपल्याला त्यांच्याबद्दलचा इतिहास माहिती नाही आहे. ओके, मग तेच कारण आहे इथे. मग हे यांची नियुक्ती कशा पद्धतीने होते व यामध्ये काय फेअर तिथे असावं. ओके, म्हणजे ट्रान्सपरन्सी वगैरे असावी व पपेट इथं बसवला जाऊ नये, कारण डेमोक्रेसीचं हर्ट काय आहे, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. मग या हर्टला तुम्ही तिथे बदल वगैरे करू नका. डेमोक्रेसीचं हर्ट हे मतदान आहे व त्याचं केअरटेकर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सॉरी फॉर दॅट. पण पहा, हे जे केअरटेकर आहे, ओके, मग याला तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने नियुक्ती करून द्या ना, म्हणजे ट्रान्सपरन्सी यामध्ये असायला हवी. यासाठी त्यांनी काय केले होते पहा, पिटिशन फाईल केले होते. मग सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा निकाल देत असताना काय म्हटलं पहा, ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं आम्ही म्हणणं मान्य करत आहोत, व अशा पद्धतीने आदेश दिला. त्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते DY चंद्रचूड. मग DY चंद्रचूड यांनी एक निर्णय दिला पहा, नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्यांनी निर्णय असा दिला की आजपासून जोपर्यंत लोकसभा यावरती कायदा करणार नाही, तोपर्यंत यामध्ये काय काय असेल पहा, तर ज्यावेळेस इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाची नियुक्ती केली जाईल ना, त्यावेळेस पहिल्यांदा असतील पंतप्रधान, त्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन फ्रॉम लोकसभा, आणि तिसरी व्यक्ती असेल CGI,
ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया ह्या 3 व्यक्तींमार्फत एका व्यक्तीची इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणून तिथं नियुक्ती केली जाईल. म्हणजे आता त्यांनी लिस्ट पाठवतील, 2 व्यक्तींची लिस्ट जर पाठवली तर 2 व्यक्तीपैकी एका व्यक्तीला तिथं मत द्यायचं. जर प्राईम मिनिस्टर ओके आणि जर CGI जर ओके असतील, म्हणजे 2-1 जर असेल निर्णय, तर अगदीच त्याला आपण काय करूयात, बहुमतानुसार इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया बनवायचं असं. किंवा लीडर ऑफ अपोजिशन आणि CGI जी म्हणतील त्याला आपण काय करायचं, 1-2 अशा पद्धतीने तिथं विन करून त्या व्यक्तीला इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया घोषित करायचं, असं त्यांनी निर्णय दिला. बरोबर, हे नोव्हेंबर 2023 मधली घटना आहे. सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय दिलेला होता की लगेच हिवाळी अधिवेशन चालू झालं डिसेंबर महिन्यामध्ये. आय होप सर्वांना समजलं. मग हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये आपले 142 खासदार काय झाले पहा, निलंबित झाले. का तर अगदीच तशा पद्धतीने संसदेत गदारोळ वगैरे होत होता. त्यानंतर पहा त्याच वेळेस ते भगतसिंग टाईप वगैरे ते काही कारनामा करण्यात आलेला होता. आय थिंक स्मोक बॉम्ब वगैरे फेकण्यात आलेलं होतं. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल, गेल्या वर्षीची ही घटना आहे. ओके, मग ते स्मोक बॉम्ब वगैरे फोकल्यानंतर ना झालं काय, आपली जी संसदेमधील जे खासदार वगैरे त्यांनी थोडंसं आंदोलन वगैरे केलं. मग तशा पद्धतीने 142 खासदार तिथं काय डायरेक्टली निलंबित करण्यात आले. मग 142 खासदार निलंबित असताना यांनी काय केलं, डायरेक्टली बिल पास करून घेतलं. कोणतं, तर इथं जे CGI आहे ना, हे CGI काय करू शकतं पहा. आता मी म्हटलं ना, इथं 1-2 तरी होतं किंवा 2-1 तरी, एकतर प्राईम मिनिस्टरच्या मनावर तरी काम होऊ शकतं किंवा लीडर ऑफ अपोजिशन या एकतर प्राईम मिनिस्टर किंवा लीडर ऑफ अपोजिशन ह्या दोघांचा फेवरेट व्यक्ती तिथं काय बनू शकत होता पहा, अगदी इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया बनू शकत होता. कारण इथं CGI मध्ये होते ना, CGIला जे फेवरेबल वाटेल त्याला यांनी करू शकत होते. मग ह्या कारणांनिमित्त काय केलं पहा. आता अगदीच इथं प्रॉब्लेम काय होणार होता, अगदी जर लीडर ऑफ ऑपोजिशनचा जर व्यक्ती जर झालेला असेल तर तिथं थोडंसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खाली गेली की किंवा म्हणजे त्याची पॉवर कमी झाली की काय असं होईल. या नात्याने त्यांनी काय म्हटले पहा, CGIलाच आपण इथं डिलीट करूता. मग CGIला डिलीट करून आपण कोणाचं इथं नाव टाकूता, तर युनियन कॅबिनेट मिनिस्टर अपॉइंटेड बाय प्राईम मिनिस्टर. ओके, प्राईम मिनिस्टरला जे फेवरेट वाटेल ना त्या व्यक्तीला इथं CGIच्या जागी घेऊन बसवत्या. अशा पद्धतीने त्यांनी कायदा केला व तो कायदा 142 खासदार निलंबित असताना त्यांनी पारित करून घेतला. आय होप पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. मग आता काय होणार आहे पहा, CGI इथं कटअप झालेले असतील तर आता परत म्हणजे पहा, सुप्रीम कोर्टाने निर्णय काय दिलेला होता की बाबा गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये ट्रान्सपरन्सी यावी, यासाठी त्यांनी काय केलं होतं, हे निर्णय दिलेला होता. पण प्रॉब्लेम परत त्यांनी तीच क्रिएट केली ना, प्राईम मिनिस्टर आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर हे दोघं कधी पण मान्य असणारच आहेत, कारण ते दोन्ही एकाच पक्षाचे आहेत. बरोबर, मग या नात्याने जो गव्हर्नमेंटचा पपेट असेल त्यालाच त्यांनी काय परत एकदा इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणून बसवतील. बाकी ह्या लीडर ऑफ ऑपोजिशनचं काही कामच नाही आहे, आता पण काही काम त्याचं उरलंच नाही आहे. ओके, मग ही सिच्युएशन तिथं तयार झाली होती पहा. कारण लीडर ऑफ ऑपोजिशनचं म्हणजे आय होप तुम्हाला समजत असेल पॉईंट की लीडर ऑफ अपोजिशन जर असता तर कदाचित तो निर्णय विरोधात जाऊ शकता असता. ओके, जर 2 इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाची जर लिस्ट तिथं दिलेली असती तर त्यापैकी एकाला त्यांनी दिलेलं असतं. पण इथं विरोध होणारच नाही आहे ना, कारण लीडर ऑफ अपोजिशनकडे फक्त एक मत आहे. मग तो त्या एक मताचं काही व्हॅल्यूच नाही आहे तिथं, कारण 2 मत ऑलरेडी एका बाजूनेच असणार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे कायदा करण्याचं काही हे कायदा करण्याची काही गरजच नव्हती, हे सर्वांना इथं समजत आहे. मग यासाठीच लगेच काय पहा, सुप्रीम कोर्टामध्ये परत एकदा ADR म्हणजे एक NGO आहे, यांनी काय केलं पहा, सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं मार्च 2024 मध्ये. मग त्यांनी काय म्हटले की बाबा हे जे CGI तुम्ही कटअप केलेले आहेत किंवा CGIला तुम्ही कमी करून इथं UCM टाकलेली आहेत, यामुळे काय झालं, लीडर ऑफ ऑपोजिशनची पॉवर इथं कमी झालेली आहे. व अगदीच खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर लीडर ऑफ ऑपोजिशनला तिथं काही तुम्ही पॉवरच दिली नाही आहे, कारण प्राईम मिनिस्टर आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर हे दोन्ही एका पक्षाचे असल्यामुळे व त्यांना निर्णय पूर्वीच माहिती असल्यामुळे ते त्यांचं जो फेवरेट व्यक्ती असतील त्यालाच परत एकदा इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणून तिथं नियुक्ती मिळेल. व त्याचा परिणाम असा होईल की इलेक्शन ज्यावेळेस भारतामध्ये होतील किंवा आपल्या देशभरामध्ये ज्यावेळेस इलेक्शन होतील त्यावेळेस त्यांच्याच पद्धतीची विचारधारा किंवा अगदीच त्यांना फेवरेट त्यांचे निर्णय घेण्यामध्ये असमर्थ असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, असं त्यांनी म्हणत ही पिटिशन त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केली. मग 3 तारखेला म्हणजे काल याच्यावरती सुनावणी चालू होती. मग सुनावणी चालू असताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना यांनी त्यामधून माघार घेतलेली आहे. का तर त्यामध्ये परत त्यांनी CGIचं प्रकरण दिलेलं आहे, यामुळे त्यांनी काय माघार घेतलेली आहे. आता पाहूयात पुढची बेंच ज्यावेळेस बसेल, आता आय थिंक जानेवारी 2025 मध्ये याबद्दलची नेक्स्ट सुनावणीची तारीख दिलेली आहे. ओके, तर पाहूयात मग त्यावेळेस काय होतं. पण मागचं तुम्हाला बॅकग्राऊंड तरी समजला असेल आय होप. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची पहा. त्यानंतर उद्या जे हे होणार आहे, शपथविधी होणार आहे, त्यानिमित्ताने जे तयारी चालू आहे त्याबद्दलची न्यूज होती, स्किप केलं. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, मार्कडवाडीत चाचणी मतदान थांबले. आता काल दिवसभर सर्वांना ही न्यूज
पाहिली असाल तुम्ही की सोलापूरमधील जे मार्कडवाडी आहे त्यांनी काय केलं पहा, मॉक आपण मतदान घेऊयात असं त्यांनी ठरवलं होतं, पण प्रशासनाने वगैरे त्यांना तसं घेऊ दिलेलं नाही आहे. त्यानिमित्त ही न्यूज आलेली आहे. आपल्यासाठी जास्त काही गरजेची नाही आहे पहा, पण थोडंसं आपलं पण लक्ष असावं या निमित्ताने ही न्यूज मी घेतलेली आहे. त्यानंतर भारतीय नौदलातील स्त्री शक्ती याबद्दलचा लेख आलेला आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज येते, परिवर्तनाच्या शक्यतांची प्रशस्त. संविधानाच्या 20व्या भागात 368 क्रमांकाचा एकच अनुच्छेद आहे. हा अनुच्छेद आहे संविधान सुधारणा करण्यासाठीचा कायदा आहे. ओके, आता हा कायदा आपला खूप डिटेलमध्ये थोडंसं मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे बिलकुल. त्यानंतर तुम्हाला काल मी होमवर्क दिलेलं होतं, भाग 19 तुम्हाला स्वतःहून वाचायचा होता. आता पहा, मला 368 कलम चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. त्यामुळे मी जे 7 कलम तुम्हाला सांगितले होते ते तुम्ही वाचून आला असाल. जर वाचलं नसाल तर प्लीज परत एकदा तुम्ही वाचून घ्या. ओके, आता डायरेक्टली आपला कलम 368ला थोडंसं डिस्कस करायचं आहे. ओके, आता 368 एवढं महत्त्वाचं काय आहे तर भारतीय संविधान बनत असताना त्यांनी पहा सुधारणेसाठी पण वाव तिथं दिलेली होती. ओके, भाग 20 संविधानाची सुधारणा अशा पद्धतीने हे आहे टायटल. आणि 368 कलम फक्त एकच कलम आहे यामध्ये, पण हे कलम खूप मोठा आहे. तर या कलमानुसार काय करण्यात आलं पहा, जे भारतीय संविधान निर्माते होते त्यांनी काय म्हटले की भविष्यामध्ये संविधान अगदीच ताठर पद्धतीने असू नये, तर यामध्ये बदलण्यासाठी पण काही वाव असावेत. बरोबर, म्हणजे चेंज नेसेसरी आहे. निसर्ग काय पहा, अगदी निसर्गाचा एक नियम आहे ना, चेंज इज नेसेसरी. अगदी त्याच धर्तीवर पहा भारतीय संविधान निर्मात्यांनी पण कलम 368 टाकलं व त्यामध्ये त्यांनी दिले की आपल्या भारतीय संविधानामध्ये तुम्ही काय चेंजेस वगैरे करू शकता. ओके, मग यालाच अनुसरून झालं काय पहा, इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान झाल्या, देश की गांधी इंदिरा गांधी हे लक्षात ठेवायचं आहे. व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी म्हटलेलं आहे की इंदिरा गांधी काय महत्त्वाच्या आहेत. ओके, भारतीय पॉलिटी ज्यावेळेस शिकताना तुम्ही, आता अगदी काही विद्यार्थी म्हणत असतात की राजकारणापासून वगैरे आपण दूर राहिलं पाहिजे किंवा राजकीय बातम्या वगैरे थोड्याशा स्किप केलं पाहिजे, पण ज्या वेळेस अशा बातम्या येतात ना, किंवा इंदिरा गांधींना आपलं भारतीय राज्यशास्त्राला जर समजायचं असेल ना, तुम्हाला थोडंसं इंदिरा गांधींना पण समजणं गरजेचं असतं. ओके, पॉलिटी आणि पॉलिटिक्स या दोन गोष्टींना तुम्ही विभक्त करू शकत नाही. आता इथंच पहा ना, ही जी पूर्वीची न्यूज होती हे कुठे गेली ती, एकच मिनिट. हां, आता हे जो खटला पाहिला आपण, आता हे पण पॉलिटी आहे. ओके, हे जे आर्टिकल 324 पाहिलं ना आपण, आर्टिकल 324 हे पॉलिटी आहे, पण याला पॉलिटिक्स कशा पद्धतीने जोडलं, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे दुधात पाणी ज्या पद्धतीने असतं ना, अगदी तशा पद्धतीने पॉलिटी आणि पॉलिटिक्स यांना आपण विभक्त करू शकत नाही. त्यामुळे हां, आता अगदी तुम्ही स्टुडंट आहात या नात्याने तुम्ही काय करू शकता, पॉलिटिकल ऑब्झर्वर नक्की बनू शकता, पण पॉलिटिक्सपासून तुम्हाला दूर जाता येत नाही. पहा, आता अगदीच मी पण ज्यावेळेस तयारी वगैरे करायचो किंवा म्हणजे अगदी वाचायचो ना पॉलिटी, त्यावेळेस वाटायचं की बाबा आपण यापासून दूर राहणं गरजेचं आहे, परंतु न कळत का होणार आपला ते विचार वगैरे तिथं येतच असतात मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आहे. तर इंदिरा गांधी यांनी पदभार 1966 सांभाळलं व 1969 त्यांनी पहिला तो कशाचा होता तर पहा, त्यांनी तनखे वगैरे बंद केले जे संस्थानिक होते त्यांचे. त्यानंतर 1969 आणखीन एक दुसरा त्यांनी आदेश दिलेला होता जो की नॅशनलायझेशन ऑफ बँक्स होता. बरोबर, मग याच्यानंतर पहा 1969 वगैरे झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक घटनादुरुस्ती घडवून आणली. ती होती घटनादुरुस्ती पहा 24वी घटनादुरुस्ती. ओके, 24वी घटनादुरुस्ती 1971ची घटनादुरुस्ती त्यांनी बनवली व 24वी घटनादुरुस्ती 1971 यानुसार त्यांनी कोणतं कलम चेंज केलं तर आर्टिकल 13 कशातला आहे पहा, मूलभूत हक्कामधला आहे. मूलभूत हक्क बरोबर. आर्टिकल 12 काय सांगतं, तुमची स्टेटची डेफिनेशन आहे. आर्टिकल 13 काय सांगतं, नल लँड व्हॉइड डिक्लेअर करता येतं. आर्टिकल 32 नुसार तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. सॉरी, खूप फास्टमध्ये बोललो मी, पण लक्षात घ्या तुम्ही, आर्टिकल 12 स्टेटची व्याख्या आहे किंवा मूलभूत हक्क म्हणजे काय याबद्दलची थोडीशी व्याख्या त्यामध्ये देण्यात आलेली आहे. व आर्टिकल 13 काय म्हणतं आपल्याला की हे जे मूलभूत हक्क इथं देण्यात आले आहेत, भाग 2 मधील जे मूलभूत हक्क आहेत ना, याबद्दल कोणताही राज्य सरकारने जर कायदा केलेला असेल तर त्याला तुम्ही आर्टिकल 32 नुसार चॅलेंज करून त्याला नल लँड व्हॉइड डिक्लेअर करता येतं बाय सुप्रीम कोर्ट, असं कलम 13 म्हणतं. ओके, आता जर तुम्ही त्याची डेफिनेशन जर पाहिली ना कलम 13ची ह्या भारतीय संविधानानुसार, तर तुम्हाला ते खूप किचकट वाटेल, ते समजणार नाही तुम्हाला. पहा, मी हे भारतीय संविधानामधून वगैरे शिकवण्याचा प्रयत्न केला. हे ते 368 कलम वगैरे आहे ना, ते संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला पहा आत्ताच, पण सॉरी थोडंसं मला म्हणजे ते हे होत नाही आहे की म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने स्पष्टीकरण वगैरे द्यावं, कारण अगदी आर्टिकल 368ला जर शिकायचं म्हटल्यानंतर पहा ह्या व्हिडिओमध्ये होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना पाहिजे, म्हणजे आर्टिकल 368 ज्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे ना, त्यांनी प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये एकदा मेसेज करा. आपण डायरेक्टली झूम मीटिंगवरती लाईव्ह क्लास वगैरे याचा कंप्लीट करणार आहोत. आर्टिकल 368ला मला तुम्हाला डायरेक्टली प्रत्यक्षातच सांगण्याला थोडंसं हे येईल, कारण मला समजत नाही की तुम्हाला ते समजत आहे किंवा नाही. कारण मी एकच शब्द जर 2-2 वेळेस वगैरे उच्चारलं तर काही विद्यार्थ्यांचं
त्यांचं तशा पद्धतीने म्हणणं येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधींनी काय काय दुरुस्त्या केल्या होत्या ही माहिती नाही, त्यांनी प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये एकदा मेसेज ड्रॉप करा. मी त्यांना डायरेक्टली लिंक प्रोव्हाइड करेन व आपण लाईव्ह क्लासमध्येच याबद्दलचं डिस्कशन करूयात आर्टिकल 368चं. ओके, व त्याची जी रेकॉर्डिंग असेल ना ती परत मी यूट्यूबवरती वगैरे थोडंसं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. कारण पहा, डायरेक्टली असं हवेत गोळीबार केल्यासारखं होत आहे. व अगदी इंदिरा गांधींना समजायचं म्हटलं, आता मी बोललेलो होतो, आता रेकॉर्डेडमध्ये मी जसं पद्धतीने शिकवलेलं होतं ना ते सर्व टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण प्रॉब्लेम असा आहे ना की पुढच्या विद्यार्थ्याला समजत आहे का नाही हे मला समजत नाही आहे. त्यामुळे आपण काय करूयात, झूम मीटिंगवरतीच हे झूम मीटिंगवरतीच आपण हे पुढचं एवढं संविधान बांधण्याचं जे आहे ना कलम 368 आणि भाग 20 हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण हे खूप मोठं आहे प्रकरण. ओके, इंदिरा गांधींनी का असं केलं किंवा म्हणजे त्यांची हिस्ट्री थोडंसं समजावून घ्यावं लागेल तुम्हाला. यामध्येच तुमचं इमर्जन्सी लपलेली आहे. 1971मध्ये जी 24वी घटनादुरुस्ती झाली ना त्यामध्येच इमर्जन्सीचं सार लपलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर विलंब शोभा स्किप करू शकता, हे पण चायनाबद्दलचं आहे, स्किप करा. त्यानंतर स्वतःच्याच मुलाला माफी हा अधिकाराचा गैरवापर आहे का असा प्रश्नचिन्ह आहे. पण पहा, हे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं आहे, कालच्याच लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं. त्यामुळे मी आता याला स्किप करत आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट न्यूज आहे, नवी मुंबईत भारत आफ्रिका व्यापार केंद्राची उभारणी होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून 5,000 थेट रोजगार उपलब्ध होईल असा दावा केला जात असून आफ्रिकेतील 55 देशाचा यामध्ये थेट सहभाग आहे. पहा, आणि व्यापार संबंध जोडणारा हा एक मोठा दुवा या केंद्राच्या माध्यमातून निर्माण केला जाणार आहे. ओके, आता यामधून बॅकवर्ड लिंकेजेस काय घेणार आहे आपण, तर आफ्रिकन जे 55 कंट्रीज आहेत ना ते प्लीज एकदा मॅपिंगमध्ये कंप्लीट करून घ्या. UPSC प्रिलिम जवळ येत आहे. आय थिंक 171 दिवस राहिलेले आहेत आता. तर प्लीज जे UPSC करणारे विद्यार्थी त्यांनी 55 देश आफ्रिकेची ते कंप्लीट करून घ्या. व नवी मुंबईमध्ये आता एक केंद्र स्थापन होणार आहे, व्यापार केंद्र स्थापन होणार आहे. हे व्यापार केंद्र स्थापन झाल्यानंतर पहा, आफ्रिकन देशासोबतचा आपला व्यापार वाढेलच, त्यासोबतच आपले संबंध पण चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल. हे लक्षात घ्यायचं आहे. बॅकवर्ड लिंकेजेस ज्यावेळेस तुमची मेन्स येईल ना त्याबद्दल आपल्याला ही चर्चा नक्की करायची आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. बँकांमध्ये प्रशासकीय मजबूती, ग्राहक सेवेत सुलभता प्रस्तावित. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं आहे, बँकिंग कायदे सुधारणा विधेयक. मग ह्या विधेयकामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे पहा, की पहिली गोष्ट आहे तर बँक खातेदाराला आता वारसदार म्हणून 4 व्यक्तीचे तिथं नावनिर्देशन करण्यात येणार आहे. म्हणजे पूर्वी 1-2 वारसदार जे असायचे आता ती 4 वारसदार असणार आहेत आपल्या बँकेच्या खात्याला. त्यानंतर बँकाच्या प्रशासन मानकांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर ठेवीदारांच्या संरक्षणासाठी बँकांचे लेखापरीक्षणामध्ये देखील सुधारणा झालेली आहे. म्हणजे अगदीच ग्राहकोपयोगी हे बदल करण्यात येणार आहेत. आणि सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळात वाढ देखील झालेली आहे. शिक्षण व संरक्षण निधीत दावेरहित लाभांश आणि सहभाग, व्याज अथवा रोखे परतावाही वर्ग तिथं करण्यात येणार आहे. आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीत वर्ग झालेली रक्कम लाभार्थीला परत मागता येणार आहे. ओके, आता माझा कसा दुखत आहे फार सॉरी फॉर दॅट, कारण मी रेकॉर्ड केलेलं होतं पण प्रॉब्लेम कसा झाला की अगदी तुम्हाला समजत आहे का नाही यापेक्षा बेटर म्हटलं की आपण लाईव्हच लेक्चर हे कंप्लीट करून घ्यावं. व याची जे विद्यार्थी आता ही व्हिडिओ उद्या वगैरे पाहतील ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण काय करूयात, रेकॉर्डेड करूयात. म्हणजे जी मी झूम मीटिंग वगैरे घेईल ना त्याची रेकॉर्डेड जो व्हिडिओ असेल तो मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्राप्त करून देईन. पण हे जे 368 जे कलम आहे ना ते खूप आपल्यासाठी IMP आहे. ओके, डन. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण जास्त काही बातम्या गरजेच्या नाहीत. ICJ हिअरिंग चालू आहे क्लायमेट चेंजबद्दलची. ओके, मग त्याचं जजमेंट येऊ द्यात, मग त्यावेळेसच आपल्याला ही चांगल्या पद्धतीने डिस्कस करता येईल. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.